जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आज आहे 22 मार्च, म्हणजे जागतिक जल दिन. तर या निमित्ताने MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात. तर जागतिक जल दिनानिमित्त जे SDG 6 हा जो टॉपिक आहे, म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, यावर आधारित 5 मार्काचा प्रश्न हमखास येऊ शकतो. त्यामुळे काय आहे SDG 6, त्याची उद्दिष्ट काय आहेत, याविषयी आपण जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन नोट्स सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, SDG याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांना सुरक्षित व परवडणारे पिण्याचे पाणी व स्वच्छता उपलब्ध करणे हा आहे. तर याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया. त्याकरिता चॅनल पूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. चला तर मग सुरुवात करूया. SDG 6 हा युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सपैकी एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. 2015 मध्ये SDG जाहीर झाले. त्याचा एजेंडा 2030 पर्यंत आहे. टार्गेट 6.1 चा उद्दिष्ट म्हणजे 2030 पर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करणे. टार्गेट 6.2 मध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे. 6.3 मध्ये जलप्रदूषण कमी करणे. 6.4 मध्ये पाण्याचे कार्यक्षम वापर करणे. 6.5 मध्ये जलसंपत्तीचे व्यवस्थापन करणे. 6.6 मध्ये जलस्रोताचे संरक्षण करणे. 6.A मध्ये आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहकार्य करणे. 6.B मध्ये स्थानिक लोकसहभाग वाढवणे. प्रमुख योजना आहेत जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, नमामि गंगे प्रोग्राम. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार तसेच मागेल त्याला शेततळी ही योजना आहे. SDG 6 मधील आव्हाने म्हणजे जलप्रदूषण, लोकसंख्या वाढ. 6.1 चा उद्देश म्हणजे सुरक्षित पिण्याचे पाणी आणि सर्वांना वॉटर सप्लाय देणे, घराघरात नळजोडणी प्रकल्प राबविणे, हा फरक आहे. त्यानंतर 6.2 मध्ये स्वच्छता व स्वच्छ सवयी यावर फोकस करण्यात आलेला आहे आणि शौचालयावर आणि हात धुण्याच्या सवयीवर जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेला आहे. फरक आहे 6.1 मध्ये पाणी आणि 6.2 म्हणजे स्वच्छता. SDG 6 पाणी व स्वच्छतेवर आधारित आहे. तर SDG हा युनायटेड नेशनने जाहीर केलेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्वांना सुरक्षित पाणी व स्वच्छता उपलब्ध करणे. SDG 6 हा 2030 पर्यंत साध्य करायचा आहे. टार्गेट 6.3 हा जल गुणवत्ता व सुधारण्यावर आधारित आहे. IWRM म्हणजेच इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे जलसंपत्तीचे एकत्रित व शाश्वत व्यवस्थापन. भारतामध्ये SDG 6 साठी जल जीवन मिशन ही योजना आहे. 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. जलसंपत्तीचे महत्त्व व जलसंकटाबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्दिष्ट आहे. ओपन डिफेकेशन फ्री ही स्वच्छ भारत अभियानाशी संलग्नित आहे. प्रत्येक वर्षी थीम वेगवेगळा असतो. 2023 ला ॲक्सेलरेटिंग चेंज, 2024 ला लिव्हरेजिंग वॉटर फॉर पीस, 2025-26 ला वॉटर सिक्युरिटी आणि क्लायमेट अँड वेदर यावर आधारित थीम होते. जागतिक जल परिस्थितीमध्ये जगातील फक्त 2.5% पाणी गोड आहे. त्यातील बहुतांश हिमनद्यात व भूजलात साठलेले सुमारे 2 अब्ज लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी नाही. 50% लोकसंख्या जलटंचाई आजही अनुभवत आहे. भारतातील सध्याची जी जलपरिस्थिती आहे ती खालीलप्रमाणे आहे. भारताकडे जगातील फक्त 4% गोड पाणी आहे, पण लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे सुमारे 600 दशलक्ष लोक जलटंचाई अनुभवतात. 342 दशलक्ष लोकांना सुरक्षित पाणी नाही. 70% पाणी दूषित आहे. 2030 पर्यंत पाण्याची मागणी पुरवठ्यापेक्षा दुप्पट होणार आहे. भारतातील मुख्य समस्या म्हणजे भूजलाचा अतिवापर. 80% पाणी हा शेतीत वापरले जाते. तसेच नद्यांचे प्रदूषण व अनियमित पाऊस ही प्रमुख समस्या आहे. महाराष्ट्रातील जलपरिस्थितीमध्ये वारंवार दुष्काळ व पाणीटंचाई, अनियमित पाऊस, भूजलाचा अतिउपसा, चुकीचे जलव्यवस्थापन तसेच विदर्भातील अनेक सिंचन अपूर्ण आहेत. उन्हाळ्यात हजारो गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतो. महाराष्ट्रात पाणी आहे, पण साठवण व नियोजन कमी असल्यामुळे ह्या समस्या आहेत. ब्ल्यू वॉटर म्हणजेच नद्या, तलाव, भूजल यामधील पाणी. ग्रीन वॉटर म्हणजे मातीमध्ये साठलेले पाणी. ग्रे वॉटर म्हणजे घरगुती वापरानंतरचे पाणी, जे पुन्हा आपण वापरू शकतो ते. भारतामध्ये जलसंपत्तीचे नियोजन कोणत्या तत्वावर आधारित आहे, तर ते म्हणजे रिव्हर बेसिन मॅनेजमेंट या तत्वावर आहे. व्हर्च्युअल वॉटर म्हणजेच एखाद्या वस्तू तयार करताना वापरलेले अप्रत्यक्ष पाणी, यालाच व्हर्च्युअल वॉटर असे म्हणतात. वॉटर फुटप्रिंट म्हणजे व्यक्तीने किंवा उद्योगाने वापरलेले एकूण पाणी. भारताची राष्ट्रीय जलनीती नॅशनल वॉटर पॉलिसी ही शेवटची तारीख 2012 जाहीर झाली. वॉटर टेबल म्हणजेच भूजलाची वरची पातळी.
पाण्याचा सर्वाधिक वापर शेती क्षेत्रामध्ये होतो. वॉटर फूटप्रिंटचे महत्त्व म्हणजे पाण्याचा वापर मोजण्यासाठी नियोजनासाठी उपयोगी होतो. भूजल क्षयाची कारणे म्हणजे अतिउपसा, कमी रिचार्ज आणि अर्बनायझेशन हे होत. ॲक्वायफर म्हणजेच भूजल साठवणारी भूपृष्ठाखालील स्तर. IWRM म्हणजे जलसंपत्तीचे एकत्रित व शाश्वत व्यवस्थापन हे होय. तर मित्रांनो, 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त MPSCमध्ये कृषीवर किंवा पाण्यावर आधारित काही प्रश्न विचारू शकतात, त्यावर आधारित मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्हाला काही सुझाव असतील, सूचना असतील तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधू शकता. ईमेल ॲड्रेसवर पण डायरेक्ट संपर्क साधू शकता. पुढील व्हिडिओ तुम्हाला कशावर आधारित पाहिजे, कृषी संबंधित मी व्हिडिओ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्याकरिता मला कमेंट निश्चित करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर नक्की करा. जय शेतकरी.